नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे साबुदाणा वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 4 ते 5 तास इथे आता साबुदाणा छान असा भिजून घेतलाय मऊ. इथे 2 बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे, शिजवून घेतले उकडून, आणि आता ते किसणीला किसून असे बारीक करून आपण आता ते यामध्ये मिक्स करणार आहोत. आता हिरवी मिरची घेतली आपण वाटून, हिरवी मिरची पण त्यामध्ये ऍड करू. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो पण आता आपण यामध्ये टाकू. तुम्ही इथे जिरे पण घालू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता. आमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर नाही चालत, त्यामुळे मी याच्यामध्ये नाही टाकत. आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं असं व्यवस्थित एकच जीव करून घेऊ. इथे आपलं मिश्रण सर्व असं एकजीव करून झालंय छान. आता आपण छोट्या छोट्या अशा त्याच्या वड्या बनवून घेऊयात. जास्त अशा थोड्याशा जाडसरच ठेवायच्या. एकदम कमी साहित्यात अशी रेसिपी होते, वडी तयार होते, जास्त काही लागत नाही तिला आणि झटपट रेसिपी आहे, सर्वांना आवडेल अशी. साबुदाणा वडा तर तसा सर्वांनाच आवडते. हे बघा, सर्व अशा प्रकारे करून घ्यायचे. इथे आपल्या सर्व वड्या अशा प्रकारे बनवून झाल्यात. जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाहीये, सर्व अशा मिडियम आकाराच्या बनवल्यात. एकदम मऊ अशी लुसलुशीत, खावरवरून कुरकुरीत, एकदम अशी छान टेस्टी. आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलंय. तेल असं छान गरम झालं की आपण वड्या त्यामध्ये तळून घेऊया. तेल पण इथे एकदम असं छान गरम झाले. आता आपण त्यामध्ये वडे तळणार आहोत आणि पहिले फास्ट गॅसवरती थोड्याशा अशा फ्राय करून घ्यायच्या, नंतर मंद आचेवरती फ्राय करायच्या, जेणेकरून आपली वडी शिजली जाईल, कुरकुरीत होईल अशी. एकदम छान असा रंग आलाय, दोन्ही पण साईडने असा एकदम खरपूस असा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आणि बघा, एकदम टम्म असे फुगले. आपली वडी कुठेही तेलामध्ये विरघळली नाही. एकदम अशी मस्त झाली. वड्या इथे दोन्ही पण साईडने एकदम छान अशा फ्राय झाल्यात. आता आपण त्यांना काढून घेऊया. सर्व वडे आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत. जास्त फास्ट गॅसवर नाही, मंद आचेवर करायचे, जेणेकरून व्यवस्थित शिजतात आणि खायला पण टेस्टी लागतात. तिथेही आपली कच्ची आतमधून कच्ची राहत नाही. इथे आपले कुरकुरीत असे साबुदाणा वडे हॉटेल स्टाईल बनवून तयार आहे. खायला पण एकदम टेस्टी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.